मी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला विश्वस्त या नात्यानं मी उपस्थित राहिलेलो आहे. सर साखर मागच्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर काही साखर कारखाने अडचणीत होते सातत्यानं तर आम्ही संदर्भामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. आज एक महत्त्वाची बैठक पार पडली, काय झालं जे आर्थिकदृष्ट्या कारखाने अडचणीमध्ये आहेत त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली होती आणि त्या चर्चेनंतर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली होती. त्या कमिटीची मीटिंग आज आम्ही घेतली. जे अडचणीतले कारखाने आहेत, आर्थिक अडचणीतले, त्यांचे सगळे प्रस्ताव साखर आयुक्तांनी स्क्रुटिनी करून राज्य शासनाला सादर केले होते. आज आम्ही त्याच्यावर विचार करून आता हा प्रस्ताव वित्त विभागाकडे जाईल आणि मग त्याला मंजुरी मिळेल. मधल्या काळात काही साखर कारखान्यांना सरकारी जो हमी देण्यात आली होती त्याच्यामध्ये स्पेसिफिक साखर कारखान्यांनाच घेण्यात आला असा विरोधकांचा आरोप होता. हॅलो 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 पकड पकड पकड. मी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला विश्वस्त या नात्यानं मी उपस्थित राहिलेलो आहे. सर साखर मागच्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर काही साखर कारखाने अडचणीत होते सातत्यानं तर आम्ही संदर्भामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. आज एक महत्त्वाची बैठक पार पडली, काय झालं जे आर्थिकदृष्ट्या कारखाने अडचणीमध्ये आहेत त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली होती आणि त्या चर्चेनंतर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली होती. त्या कमिटीची मीटिंग आज आम्ही घेतली. जे अडचणीतले कारखाने आहेत, आर्थिक अडचणीतले, त्यांचे सगळे प्रस्ताव साखर आयुक्तांनी स्क्रुटिनी करून राज्य शासनाला सादर केले होते. आज आम्ही त्याच्यावर विचार करून आता हा प्रस्ताव वित्त विभागाकडे जाईल आणि मग त्याला मंजुरी मिळेल. मधल्या काळात काही साखर कारखान्यांना सरकारी जो हमी देण्यात आली होती त्याच्यामध्ये स्पेसिफिक साखर कारखान्यांनाच घेण्यात आला असा विरोधकांचा आरोप होता. नाही असं आहे, असं नाही, कारण असं दोन वेळेला, एकदा नॅशनल लेवलवरून दिली गेली, एकदा याच्या आधी दिली गेली. आता उरलेले जे कारखाने आहेत आजपर्यंत जे त्यांना मदतीची गरज होती तर त्या कारखान्यांच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करून NCDCला पाठवायचं ठरलं. शेखर जगताप प्रकरणी तुम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला पत्र दिलं, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं त्या पत्रातून? त्या पत्र काय म्हणजे मी काही कुलाबा पोलीस स्टेशनला कुठलंही पत्र दिलेलं नाही. प्रश्न असा आहे की मी गृहमंत्री असताना एका केसमध्ये वकिलांची नेमणूक करायची होती आणि ती वकिलांची नेमणूक करताना मी इथं नव्हतो, तातडी होती, म्हणून फोन करून सचिवांना आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार त्या वकिलांची नियुक्ती केली गेली. परंतु या संदर्भामध्ये एक
उपसचिवांना निलंबित करण्यात आलेलं होतं. मी मुख्य सचिवांना काही दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं जानेवारीमध्ये पत्र पाठवलं होतं. हे आदेश मी दिलेले होते आणि त्या केसमध्ये त्यांना अपेअर व्हायला मी सांगितलं होतं तेवढंच. विजय शिवतारे ज्या पद्धतीनं अजितदादांबद्दल टिप्पणी करतायत, भाषेचा गैरवापर होतो अशी सुद्धा चर्चा जवळ लागली आहे. आनंद परांजपे यांनी सुद्धा आज त्याला उत्तर देताना म्हटलं आहे की कल्याणची जागा कशी निवडून येणार मग ते देखील पाहावं लागेल. आमच्याशिवाय ते शक्य नाही आहे. राजकारणाचं स्तर आणि त्यासोबतच समन्वयाचा अभाव कुठेतरी दिसून येतो असं म्हणावं का? कसं आहे की अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. कारण अजून वेगवेगळ्या पक्षांनी आघाड्यांनी त्यांचे कुठले मतदारसंघ लढवायचे, कोण उमेदवार असणार याच्या संदर्भामध्ये काही अजून चर्चा होऊन स्पष्टपणाने पुढं काही आलेलं नाही. आणि ज्या वेळेला ते पुढे येईल तोपर्यंत सगळ्यांनीच एक शांततेची भूमिका घेतली पाहिजे, संयमाची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे. निलेश लंके जे आहेत ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.